बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक योगीराज वाघमारे लिखित कथा स्वप्न. तीर्थरूप आजोबा. चुकलो. आप्पा, नाना, तात्या, अगर दादा म्हणायला पाहिजे होतं. पण मम्मीनं तुम्हाला काय म्हणावं ते सांगितलंच नाही. तिच्या वडिलांना मात्र आम्ही आप्पा म्हटलं पाहिजे. तुम्ही आमच्या पप्पांचे वडील. तिला म्हटलं, सांग ना काय म्हणावं ते. तर ती म्हणाली, ते तुझ्या पप्पांचे वडील आहेत, म्हणजे तुझे आजोबा. आजोबा म्हणत जा. म्हणून आम्ही आजोबा म्हणतो. मम्मीला पुन्हा विचारायचं कसं? पत्राचा मायना काय लिहावा म्हणून विचारायला जावं तर लगेच ती म्हणेल, काय लिहिणार आहेस? अभ्यास करायचा नाही? त्यापेक्षा आमच्या सरांना विचारलं. सर कपाळावर अटे आणून म्हणाले, किती वेळा सांगायचं तुम्हा मुलांना अभ्यास करायचा नाही आणि पुन्हा विचारतात काहीतरी. सर, ते काही नाही. नवनीत व्यवसाय मला उघड. त्यात पत्रांचे सर्व नमुने दिलेले आहेत. कळलं? पुन्हा विचारू नकोस. गुपचूप नवनीत व्यवसाय मला उघडली आणि पत्र लिहिण्यास आरंभ केला. तर पत्र लिहिण्यास कारण की त्या दिवशी घडलेला प्रसंग मला आठवला. तुम्हाला घरी येऊन 2च दिवस झालेले. गावी तुम्ही एकटेच राहता ना? अधूनमधून पप्पांना भेटायला येता. मी आणि ताई तुमच्या जवळच घुटमळतो. तुमचा खरखरीत हात आमच्या पाठीवरून फिरतो. गालावरून हात फिरताना खरबरीतपणा जाणवतो. अंग शहारून येतं. तुमचे हात एवढे खरबरीत का आहेत? आमचे हात कसे लक्ष साबणासारखे मऊ आणि नाजूक. तुम्हाला साबण मिळत नाही का? गावाकडे दुकाने नाहीत? तुमचा चेहराही रापलेला असतो. दाढी पांढरी झालेली आहे, पण तुमच्या डोळ्यात चमक असते. एखाद्या वेळी डोळे डबडबून जातात. मला कसंच होतं. काही विचारायच्या आत तुम्ही दुसरंच विचारता. कितवी शिकतोस? 6वी. छान. आणि ताई तू ग? मी 3रीत आहे. असं लय शिका पोरांनो आणि चुकात राहा. आम्हाला आनंद वाटायचा. तुम्हाला शाळेतल्या गमती जमती सांगाव्या वाटायच्या. सत्र परीक्षेत माझा पहिला नंबर आलेला आहे. ताईला नाचात बक्षीस मिळालेलं आहे, असंच कितीतरी. तेवढ्यात स्वयंपाकघरातून मम्मीची हाक येते, राहुल. आम्ही पटकन उठून मम्मीकडे जातो. तिचे डोळे मोठे मोठे झालेले. मला माहीत आहे तिला तुमच्याशी जास्त बोलायला आवडत नाही, पण म्हणते कशी, हात पाय साबणाने धुवा, पोहे खा आणि अभ्यासाला बसा. आमचा मग नाईलाज होतो. कुणाशी बोलण्याने अभ्यास बुडतो म्हणे. पण तिच्या मैत्रिणी जेव्हा घरी येतात तेव्हा त्यांच्या कब्बशा विसरायला ताईला सांगते, तेव्हा तिचा अभ्यास कुठे जातो? मला खेळायला जा म्हणते. आम्ही अभ्यासाला नाईलाजाने बसलो, पण लक्ष तुमच्याकडेच होतं. तुम्ही खलबत्त्यात पान कुटीत होतात. कुटण्याचा आवाज एका लयीत होता. मध्येच एक ठोका दिला जायचा आणि पुन्हा लयीत कुटणं सुरू व्हायचं. मला अप्रूप वाटायचं. पुस्तक आपोआप गळून पडायचं. तुमच्या हाताकडे आणि हलणाऱ्या मानेकडे बघायचो. सगळं कसं नादमय. पण मम्मीनं मध्येच आवाज दिला, मामनजी, कुटण्याचा आवाज बंद करा. मी पटकन पुस्तकात डोकं खुपसलं, पण कान मात्र तिच्या बोलण्याकडेच. पान कुटू नका, मुलं अभ्यास करीत आहेत. झालं. आमचा हिरमोड झाला. मोठी माणसं मोठ्या माणसांना असं का बोलतात बरं? मला तर पुस्तक भिरकावून द्यावं वाटतं, कारण पुस्तकातच लिहिलं आहे, लहानांनी मोठ्यांचा आदर करावा,
मम्मी तुमच्यापेक्षा लहान आहे ना? मग तुमचं पान कुठनं बंद झालं. आवाज ऐकू येईना. मम्मीच्या मनासारखं झालं. पान खाल्यावर थुंकायचं कुठं? सगळीकडे फरशी आहे, स्वच्छता आहे, अडगळ तर नाहीच. तुमची थुंकायची पंचायत व्हायची. प्रत्येक वेळी बाहेर येऊन गटारीवर थुंकावं लागायचं. तेव्हा तुमचा अवतार कसा असायचा? अंगातलं बनियन मळकुटलेलं, दाढी वाढलेली, खोकत यायचं. खाकरा काढून यू करून थुंकणं सगळ्या गल्लीत ऐकू जायचं. तेव्हा मम्मीच्या अंगावर काटा यायचा. खूप संतापून जायची ती बडबडायची. खेड्यातले लोक अडाणी ते अडाणीच, सुधारणार नाहीत. एवढं कशाला खाकरून थुंकायचं? साधे मॅनर्स माहीत नाहीत. त्यामुळे तुम्ही पानही खायचं बंद केलं ते बरं झालं. पण मग भलतंच झालं. तुम्ही दुसऱ्या दिवशी पप्पांना म्हणालात, गावाकडे जातो. पप्पा आश्चर्यचकित होऊन म्हणाले, 2 दिवस झाले नाही तोच गावाकडे जायचं म्हणता? राहा ना आणखी 4-8 दिवस. गावाकडे तरी कोण आहे? तुम्ही फक्त हसलात. जायचा निर्णय कायम होता. पण मला आणि ताईला रडूच कोसळलं. मला पळत येऊन तुम्हाला कवटाळून म्हणायचं होतं, आजोबा आत्ताच जाऊ नका. पण मम्मी दारातच उभी होती. तुम्ही तुमचं सामान पिशवीत भरलं. होतंच किती? एक धोतर आणि एक अंगरखा आणि कानाला बांधायला मफलर. खलबत्ता तर कालच पिशवीत भरून ठेवलेला होता. पप्पा म्हणत होते, आता कोणती गाडी? त्याचं काय, बक्कल गाड्या असत्या त्या. नाही पण अंधार होईल, पाठीवरून कसे जाणार? तुम्ही फक्त हसलात, पिशवी घेतली आणि अंगणात आलात. पप्पांनी पैसे द्यायचा प्रयत्न केला. तुम्ही म्हणालात, आहेत माझ्याजवळ. खरं तर मी एस टी स्टँडवर जायला पाहिजे होतं. आपल्या गावाकडे कोणती गाडी जाते ते पाहणार होतो. तुम्हाला गाडीत बसवल्यानंतर बाय करणार होतो. जाताना तुम्ही माझ्या गालावरून हात फिरवला असता, माझा पापा घेतला असता, डोळ्यात पाणी आलं असतं. धोत्राच्या सोग्याने डोळं पुसीत तुम्ही म्हणाला असता, उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाकडे ये हं, आपलं गाव बघ. पण कसं काय? मम्मी दारातून हल्ली नाही. तुमची सैरभैर नजर आम्हाला शोधत होती. आम्ही खिडकीतून तुम्हाला जाताना पाहिलं. कंठ दाटून आला, डोळे भरून गेले, पण तोंडातून शब्द निघाला नाही. पप्पा घरी कधी आले ते समजलंच नाही. जेवायला उठ म्हणून त्यांनी हाक मारली, मी उठलोच नाही. मम्मी मात्र दरडावून म्हणाली, राहुल जेवायचं नाही का? मी म्हटलं, नको. का? मला भूक नाही. मग कुणी फारसा आग्रह केला नाही. मी जेवणारच नव्हतो. तसा झोपून राहिलो. मग रात्री मला स्वप्न पडलं. ते तुम्हाला सांगावं म्हणून हे पत्र लिहित आहे. तर त्या दिवशी तुम्ही एस टी स्टँडवर गेलात. गावाकडे जाणाऱ्या गाडीची चौकशी केलीत, पण सगळ्या गाड्या निघून गेल्या होत्या. आता काय करायचं म्हणून एका बाकड्यावर बसलात. जसजसा अंधार पडू लागला तसतसे प्रवासी कमी होऊ लागले. तुम्हाला वाटलं घरी परत जावं, शेवटची गाडी चुकली म्हणून सांगावं. पण नाही, तुमचं मन तयार झालं नाही. तुम्ही तेथे बाकड्यावर पिशवी उशाला घेऊन पडलात. कानाला मफलर गुंडाळलेला. तुम्ही झोपण्याचा खूप प्रयत्न केला. अधूनमधून गाड्यांचा खडखडाट तुम्हाला झोप येऊ देत नव्हता. खांबावरचा विजेचा दिवा भक्क प्रकाश देत होता. त्यामुळं झोप येणं शक्यच नव्हतं. तरी पण तुम्ही निमूटच. पोटात भूक भडकलेली, तरीसुद्धा तुम्ही निमूटच. हो, अधूनमधून कूस मात्र बदलीत होतात. इतक्यात तिथे एक गृहस्थ आला, पप्पांच्या वयाचा. तो तुम्हाला म्हणाला, अहो बाबा, इथं का झोपलात? काय करू, शेवटची गाडी गेली म्हणून. असं? मग चला माझ्या घरी.
आजची रात्र राहा आणि मग उद्या जा तुमच्या गावाला. अरे पोरा, माझी ओळख ना पाळख. ओळखीची काय गरज आहे बाबा. तुम्ही का माझ्या घरी 6 महिने राहणार आहात? इथं थंडीत कुडकुडत पडण्यापेक्षा माझ्या घरी चला, तेवढंच मला बरं वाटेल. असं म्हणतो. हो, पण तुझं नाव काय पोरा? चला, घरी गेल्यावर सगळं सांगतो. तुम्ही मनात कुठलाही संशय न घेता त्यांच्याबरोबर निघालात. पिशवी त्यांनी हातात घेतलेली, रिक्षा बोलावली, रिक्षेत बसून घरी आलात. त्यांचं घर प्रशस्त होतं. हे काय, घरात कुणी नाही? बायका पोरं? माणसांची चाहूल लागली नाही म्हणून तुम्ही विचारलं? सगळं सांगतो. आधी तुम्ही पलंगावर बसा. मी तुम्हाला गरम पाणी आणतो. हातपाय धुवा, जरा बरं वाटेल. मला काय करायचं गरम पाणी? थंड पाण्याची सवय आहे. छे, तसं कसं? 5 मिनिटात गरम पाणी आणतो. ते पटकन स्वयंपाकघरात गेले. गॅस चालू केला. पाण्याचं पातेलं ठेवलं. न्हाणीघरातला बल्ब लावला. एका बादलीत थंड पाणी घेतलं. साबणाची वडी ठेवली. तुम्ही घर न्याहाळीत होता. पलंग, टेबल, पंखा, TV, फर्निचर, टेबलावरची पुस्तकं, सामान, कसं जिथल्या तिथं सगळं. तुम्ही समाधान व्यक्त करीत होता. तुम्हाला तिथे पाहून मला आठवलं, मम्मी तुम्हाला व्हरांड्याच्या खोलीत बसवायची. तेथेच जेवण आणि चहा द्यायची. तुमचं ताट, कप, बशा गंगूबाईला मोरीवर न्यायला सांगून सगळी भांडी धुवून झाल्यावर घासून घ्यायला लावायची. काल तुम्ही गेल्यावर तिने काय केलं असेल सांगू? तुमच्या गादीवरचे बेडशीट आणि चादर बदलून टाकली. धुवायला लगेच वॉशिंग मशीनमध्ये टाकली. चला, पाणी गरम झालंय, हातपाय धुवून घ्या, असं ते गृहस्थ म्हणाले. तुम्ही मफलर काढून पलंगावर ठेवला. न्हाणी कुठं आहे? इकडे. अरे वा, झक्कास आहे. तुम्ही मग गरम गरम पाण्याने तोंड धुतलं. पाण्याचे झपकारे घेताना तुम्ही सारखे म्हणायचे, आहा, आहे ग. काटकुळ्या पायांना, पिंढऱ्यांना गरम पाण्याचा शेक दिलात. हातापायांना सपकारा देताना तुम्हाला कसं वाटायचं ते उद्गारावरूनच कळायचं. 2-3दा खाकरून घेतलं तुम्ही. तोंड स्वच्छ केलं. धोतराच्या सोग्याने पुसणार तर ते म्हणाले, हा टॉवेल घ्या. तुम्हाला गदगदून आलं. लई सेवा केली बघा. छे, कसली सेवा, असं म्हणतच ते स्वयंपाकघरात गेले. 2 कप चहा आणला आणि टेबलावर ठेवला. तांब्या भरून पाणी आणलं. तोपर्यंत तुम्ही अंग खरबरीत टॉवेलनं पुसून घेतलं. तुम्हाला हुशारी वाटू लागली. मनावरचं ओझं हलकं झालं. त्यांच्या चेहऱ्यावर तर खूप चैतन्य दिसू लागलं. चहा घ्या. तुम्ही पोटभर पाणी प्यालात. मग कप बशी उचलली. एक फुरका मारला. गरम गरम घोट घेताना तुम्ही म्हणालात, आह. तेव्हा तुमचे डोळे डबडबून आले. तुमचं फुरकी मारून चहा पिणं मला आवडायचं. तुम्हाला तसा आवाज कसा काढता येतो समजत नाही. एकदा मी तसं केलं तर मम्मा म्हणाली, काय ती घाणेरडी सवय, कुणाचं शिकून येतो समजत नाही. चहा घेतला. तुम्हाला खूप बरं वाटलं. नंतर त्यांनी पानांचा डबा तुमच्याकडे सरकावला. पान घ्या. तुम्ही गोंधळलात. खावं की नको? अंगणात थुकलेलं त्याच्या बायकोला पसंत पडेल का? घ्या. तुम्ही खलबत्ता काढलात. धोतराच्या सोग्यानं आतून बाहेरून पुसलात. पण तुमचं धाडच झालं नाही. तुम्ही विचारलं, घरचे लोक कुठे गेलेत? लेकरं बाळा आहेत ना मग? त्यावर ते हसले आणि म्हणाले, मला एकट्याला पाहून तुम्हाला तसं वाटलं का? नाही तर काय. पत्नी आहे, 2 मुले आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी.
आमच्या लेकालाही तेवढीच आहेत. पोरग 6वीला आहे, पोरगी 3रीला. अरे वा, आमची मुलं पण त्याच वर्गाला आहेत. तुम्ही दोघंही खळखळून हसलात. नंतर तुम्ही विचारलं, सूनबाई कुठं गेल्या? माहेरला गेली. तिची आई आजारी आहे, म्हणाली भेटून येते. मी म्हटलं मुलांनाही घेऊन जा. म्हाताऱ्या माणसांना बरं वाटतंय. मी त्यांना शेवटच्या गाडीला सोडूनच येत होतो, तर स्टँडवर तुम्ही दिसलात. तुम्हाला काहीही बोलता येईना मग. नुसता हुंदका दाटलेला. उगीच सोगा चोळामोळा केला. त्यांनी ओळखायचं ते ओळखलं. लगेच त्यांनी विचारलं, जेवायला वाढू? नको रे पोरा, माझं पोट भरलं. बस बस असं जवळ बोलू आपण. आणि एकदम ताई किंचाळत उठली. माझं स्वप्न भंग पावलं. मीही दचकून उठलो. तुम्ही काय बोलणार होता ते समजलंच नाही. मग मम्मी आणि पप्पा दचकून उठले. मम्मी घाबऱ्या घुबऱ्या होऊन म्हणाली, काय झालं ताई? असं का ओरडलीस? ताई, कशाला घाबरलीस? पप्पा घामाघूम झालेले, ताई भेदरलेली. तिची छाती धडधडत होती. पुन्हा पुन्हा विचारल्यावर ती सांगू लागली, मला एक स्वप्न पडलंय. कसलं? आजोबा शेवटच्या गाडीने गावी गेले. पाटीवर उतरले तेव्हा रात्रीचे 10 वाजले होते. त्यांना गावचा रस्ता सापडेच ना. ते भटकू लागले. अन काय? ते का विहिरीत पडले ग? आम्हा नातवंडांना एकाच वेळी 2 स्वप्न पडली. कुणाचं स्वप्न खरं असेल, ताईचं की माझं? लहानांना पडलेली स्वप्न खरी होतात का? धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.